नमस्कार. आज आपण काही घरगुती टिप्स बघणार आहोत ज्या की तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवतील. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर शेअर करायला अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशा कॅरी बॅग पडलेल्या असतात, अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. कधीकधी त्यांची गरज खूप लागते तर कधीकधी त्यांची गरज अजिबात नसते. किराणा भरून आणला, आपण राशन भरलं का बऱ्याच अशा कॅरी बॅग आपल्या रिकाम्या होतात. ह्या कॅरी बॅगचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला सर्वांनाच पडलेला असतो. पण ह्या कॅरी बॅग आपण व्यवस्थित जर ठेवल्या तर ह्या रियूजमध्ये कामं येऊ शकतात आपल्याला. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का? ह्या जर आपण व्यवस्थितरित्या अशा ठेवल्या तर यांचं आपल्याला काम हे रियूजमध्ये येईल. कोणाला पदार्थ देण्यासाठी किंवा दुसरा काही पदार्थ आपण व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी त्या व्यवस्थित कटिंग करून पदार्थाच्या मापाच्या त्यावर मेणबत्तीने मी काल तुम्हाला सांगितल्या पद्धतीने मेणबत्तीवर त्यांचा साईड तुम्ही व्यवस्थित पॅक करून त्या व्यवस्थित पदार्थ त्यामध्ये ठेवून तुमचा वेळ पैसा देखील वाचणार आहे. त्यासाठी या कॅरी बॅग आपल्याला कशा ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगत आहे. एक रिकामी बरणी घ्यायची, काही नाही. तुमच्याकडे वेस्टेज एखादी रिकामी बरणी असेल तर ती घ्या. त्यामध्ये काय करायचं आहे, घरात कुठेही तुम्हाला कॅरी बॅग रिकामी झाली का ह्या बरणीमध्ये घालून ठेवायची, जेणेकरून किचन आपला एकदम टापटीप व्यवस्थित दिसेल आणि पसारा देखील आपल्या किचनमध्ये कॅरी बॅगचा जास्त दिसणार नाही. अशा कॅरी बॅग आपल्याला ह्या बरणीमध्ये घालून ठेवायच्या आहे, जेणेकरून जेव्हा लागेल तेव्हा आपण ही कॅरी बॅग बाहेर काढू शकू पटकन, किंवा त्यामध्ये पटकन आपण घालून ठेवू शकू. का अस्ताव्यस्त आपल्याला कुठेतरी बघायला लागणार नाही, कुठेतरी शोधावा लागणार नाही. अशा पद्धतीने कॅरी बॅग आपल्याला ह्या बरणीमध्ये घालून ठेवायच्या आहे. हवा तेव्हा आपल्याला याचा वापर करायचा आहे. आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कुठपर्यंत पोचला ते पण सांगायला मला अजिबात तुम्ही विसरू नका. दुसरी जी पद्धत आहे ती आपण बघणार आहोत. त्याआधी आपण बघणार आहोत का असं इझिली तुम्ही काढू शकता कॅरी बॅग आणि परत त्यामध्ये ठेवू शकता जेव्हा लागेल त्यावेळेस. दुसरी जी पद्धत आहे, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये असे श्रीखंडाचे किंवा दह्याचे असे डबे आलेले असतात आणि आपण सहजरित्या ते डस्टबिनमध्ये टाकून देत असतो. तर हे जे दह्याचे किंवा श्रीखंडाचे डबे जे आहे ते आपल्याला अजिबात फेकून द्यायचे नाही आहे. मी कॅरी बॅगमध्ये कांद्याची टलकरं आणि लसणाची टलकरं जे आहे ते असे व्यवस्थित पद्धतीने कॅरी बॅगमध्ये ठेवलेले आहे. जेव्हा आपण कांदा कापतो, लसूण सोलतो त्यावेळेस जे वरचे टलकरं असतात ते आपण साचवून ठेवायचे आहे. त्याने काय होणार आहे, याचं जे मी त्याचा उपयोग तुम्हाला सांगणार आहे, पुढे तुम्ही बघतच राहा. काय करायचं आहे, हा जो डब्बा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, हे जे लसणाची टलकरं आहे ते टाकायचे आहे. ज्यावेळेस आपल्या कुंडीमध्ये आपण झाड लावतो त्यावेळेस जर अशा प्रकारचं खत जर आपण व्यवस्थित घातलं, हे खत कसं तयार करायचं हे मी तुम्हाला सांगते. त्या अगोदर आपण प्लास्टिकची जी कॅरी बॅग आहे ती व्यवस्थित घडी घालून आपण मगाशी ज्या बरणीमध्ये कॅरी बॅग ठेवल्या त्या बरणीमध्ये व्यवस्थित घालून ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा कांदा किंवा लसूण कापल्यानंतर त्याची जी टलकर आहे ती साचून ठेवण्यासाठी आपल्याला कामं येणार आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला ही जी टलकरं आहे यामधून खूप छान असं लिक्विड खत तयार होतं आणि हे लिक्विड खत कसं तयार करायचं हे मी तुम्हाला सांगते. ही टलकरं घ्यायची आहे, यामध्ये पाणी पूर्ण टलकरं बुडतील एवढं असं आपल्या पाणी घालून ठेवायचं आणि हे पाणी आपल्याला 2 ते 3 दिवस कंप्लीटली आपल्याला हे असं ठेवायचं आहे. पाणी अजिबात चेंज करायचं नाही आहे. याचं लालसर जे पाणी निघणार आहे ते आपल्याला तुळशीला, आपल्या घरातील जे झाडं असतील, गुलाबाची झाडं असेल, मोगरा असेल, अशा प्रत्येक झाडाला जर तुम्ही हे पाणी जर तुम्ही घातलं, दर हप्त्यातून 2 वेळेस किंवा हप्त्यातून 1 वेळेस जरी तुम्ही अशा पद्धतीचं पाणी एका झाडाला बनवून घातलं तर झाडं ही इतकी व्यवस्थित ऑर्गनाईज राहतील, झाडांना इतकं बहर येईल, फुलांचा बहर येईल, झाडं टवटवीत हिरवीगार दिसायला सुद्धा मदत होणार आहे. फक्त हे पाणी जे आहे ते 3 दिवस व्यवस्थित असंच ठेवायचं आहे. त्यानंतर गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर आपल्याला वरचं जे टलकरं उरतील ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि त्याचं जे लिक्विड तयार होणार आहे ते आपल्याला झाडांना घालायचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये ब्रेड पडलेले असतात आणि एक्सपायर पण होऊन जातात. कधीकधी 2 ते 3 ब्रेड उरलेले असतात. याचं काय करायचं आपल्याला अजिबात समजत नाही. अशा वेळी काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते. खूप महत्त्वाची टिप्स आहे, लक्ष देऊन ऐका. काय करायचं, आपल्याला ब्रेड घ्यायचे आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं का ह्या ब्रेडचं आता मी काय करू आणि कसं त्याला व्यवस्थित ठेवू, किंवा एक्सपायर झालं तर आपण कुठेतरी टाकून देतो, कचऱ्यात टाकून देतात. तर असं करायचं अजिबात नाही आहे. काय करायचं, आपल्याला हे ब्रेड घ्यायचे, त्याचे तुकडे करायचे व्यवस्थितरित्या. महिनाभर तुम्ही हा ब्रेड वापरणार आहे, पुन्हा एकदा एक्सपायर झाला तरी
एक्सपायर झालेला ब्रेड हा महिनाभर आपण कसा वापरू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। काय करायचं, ब्रेडचे पूर्ण तुकडे करून घ्यायचे आहे आणि हा जो ब्रेड आहे तो आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मंद आचेवर ह्या जो ब्रेड आहे तो मंद आचेवर त्याला गरम करायचा आहे, जेणेकरून की त्याचा ब्रेड क्रम्स तयार होईल। आणि हा जो ब्रेड क्रम्स आहे हा बाजारामध्ये इतका महाग भेटतो, पण तुम्ही जर अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स जर तयार केला तर नक्कीच तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ वाया जाणार नाही। ही पण टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। मंद आचेवर आपल्याला हा ब्रेड क्रम्स तयार करायचा आहे। 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर जर गरम कढई असेल तर आपल्याला लागतील। एकदम हलका असा 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर काय करायचं आहे, तर यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पूर्ण सुकून जाणार आहे आणि त्या कुरकुरीतपणा त्या ब्रेड क्रम्सला येणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला मंद आचेवर करायचं आहे, हाय फ्लेमवर अजिबात करायचं नाही। हाय फ्लेमवर जर तुम्ही करायला जाल तर तो जळून जाईल, जळून गेला तर कामं येणार नाही। त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरच करायचं आहे आणि एवढं लक्ष देऊन करायचं आहे की अजिबात जळता कामा नाही आहे। त्याचा ब्राऊन कलर जसा पार्ले बिस्किटचा कलर असतो त्या पद्धतीने ब्राऊन कलर त्याचा आपल्याला करून घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण आलू टिक्की बनवू, कुठली तरी व्हेजिटेबल टिक्की बनवू आपण, त्यावेळेस हा ब्रेड क्रम्स जो आहे तो आपल्याला बाइंडिंगसाठी कामं येणार आहे, तो आपल्याला वरतून बाइंडिंगसाठी कामं येणार आहे। सुकलेली अशी छान अशी एक स्वच्छ बरणी घ्यायची आणि तिच्यामध्ये घालून ठेवायची आहे। हवाबंद बरणी घ्यायची आहे आपल्याला आणि एकदम कुरकुरीत आवाज येत आहे याचा, तुम्ही बघू शकता। आणि ह्या बरणीमध्ये घालून ठेवायचा हवाबंद, जेणेकरून काय होणार आहे, महिनाभर आपल्याला अजिबात काही टेन्शन राहणार नाही। ब्रेड क्रम्स आपल्याला महिन्याभरात तुम्ही कधीही हा वापरा, महिनाभराच्या आतमध्ये तुम्ही वापरू शकता। आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। दरवेळेस काय होतं, आपल्याकडे नेलपेंट रिमूव्हर असतं, या नेलपेंट रिमूव्हरने फक्त नेलपेंटच रिमूव्ह होत नाही तर याने बऱ्याच काही गोष्टी रिमूव्ह होत असतात। जेव्हा आपले किचनचे कपाटं असतात, आपले कुठे कुठे हात लागलेले असतात, काळवंडलेलापणा आलेला असतो, त्या ठिकाणचा जो काळवंडलेलापणा आहे तो घालवण्यासाठी या रिमूव्हरचा आपण वापर करू शकतो। पण तो वापर आपण कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते। एक टिश्यू पेपर घ्यायचा, साधी गोष्ट आहे, टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्यावर काय करायचं, आपल्याला नेलपेंट रिमूव्हर लावून घ्यायचं आहे। हे नेलपेंट रिमूव्हर लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेलपेंट रिमूव्हरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे जे टिश्यू पेपर आहे याने मस्त स्वच्छ असे क्लीन आपले स्विच बोर्ड आपण स्वच्छ करायचे आहे। इतकी इझिली याच्यावरचा कचरा निघतो, काळे जरद काळे कुट्ट स्विच बोर्ड एवढे व्यवस्थित छान होतात आणि एकदम इझिली स्वच्छ होतात आणि एकदम नवी चकाकी येते, नव्यासारखे स्विच बोर्ड दिसतात आपल्याला, असं वाटतं की नवीनच स्विच बोर्ड लावलेले आहे। याने शाईन पण येते। जर आपण पाण्याने किंवा साबणाने क्लीन करायला गेलो घसणीने तर आपल्याला शॉक लागण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे जर नेलपेंट रिमूव्हरचा तुम्ही वापर केला तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला निश्चितच ही टिप्स नक्कीच आवडणार आहे। आवडली तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। मी नेहमी अशा पद्धतीने साफ करते म्हणून जास्त काळवंडलेली नाही आहे। तुमची जर जास्त काळी असतील तर तीसुद्धा निघून जाणार आहे। तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। काय होतं, नेल पेंट्स आपण रिमूव्हर वापरल्यानंतर हे नेल पेंट्स रिमूव्हर जे आहे ते वाया जाऊ नये किंवा ते उडून जात असतं। हे नेलपेंट रिमूव्हर जे आहे ते जर उडून गेलं तर पूर्ण बाटली रिकामी होते, पूर्ण बॉटल रिकामी होते आणि नेक्स्ट टाईम जे आहे ते आपण वापरायला गेलो ऐन वेळेला तर नेलपेंट रिमूव्हर बॉटलमध्ये राहत नाही, ते उडून गेलेलं असतं। अशा वेळी काय करायचं आहे, त्याचं जे झाकण आहे त्याला जर आपण छिद्र पाडलं तर त्या छिद्रावर आपण काय करायचं आहे, टिकली किंवा आपल्याकडं जर डबल साईडचा किंवा टेप जर असेल आपल्या तो टेप थोडासा सेलो टेप कटिंग करून घ्यायचा आणि तिथे लावून द्यायचा आहे, जेणेकरून की आपल्याला नेलपॉइंट रिमूव्हर आपलं उडून जाणार नाही आणि जेव्हा कधी लागेल तेव्हा आपण रिमूव्ह करून वरची टिकली किंवा सेलो टेप जो आहे तो रिमूव्ह करून आपण व्यवस्थितरित्या ते वापरू शकू आणि त्यामुळे आपला पैसे देखील वाया जाणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।